काय हो सगळ्या बाबतीत आपल्यालाच कसा नडते बरं. काय तेच समजा मला. बाकी सगळ्यांचे म्हणजे शेतकऱ्यांचे सगळ्यांचे पीक विम्याचे याचे त्याचे सगळ्यांना भेटले, आपल्यालाच काय कमून नाही भेटले. म्हणजे जे बघन त्याला मग विचारलं की ते म्हणते आमची नुकसान भरपाई आली, आमची नुकसान. आपलीच नुकसान भरपाई का काय बरं तेच भेटली नाही? समजा का देव पण असं आपल्याच वाट्याला का देतोय काय समजा ना मला. का आपल्या ताईंची नाव आपल्या शेतात असल्यामुळे तसं प्रॉब्लेम होतोय काय? तसं पण होऊ शकतंय. आपण विचारायचं गावात कोणाला बघायला तरी. पाहिजे, चौकशी करायला चौकशी तर पाहिजे. केली पाहिजे ना. अहो आपलं एवढं नुकसान झालं, आता घरात दाना नाही बघा खायला. नाही ना, हा? तेवढेच तलाट्याकडे पैसे जाऊन मला भेटले वाटतं तर चौकशी करावं थोडी. चालते. चला आपण गावात जाऊन विचारू कोणाला तरी. हो. नाही मग एक काम केलं तर काय थोडं नानाला त्याच्यातलं थोडं नॉलेज येतं, नानांना बघून विचारून जरा. तसं करू, नानांना बोलू. कारण नानांना तिथे गेल्यावर परत आपल्याला पण काही समजत नाही समजत आहे, ते हुशार माणूस आहे. हा कागदपत्राचं काय कमी जास्त आहे काय आपल्याला कळणार नाही. त्यांना माहित असेल काय कागदपत्राची कमी असेल तर आपण ती आणू, बरोबर करू. काय असेल तर जरी आपल्याला नाही समजलं तर ते माणूस म्हणजे पुढं हे करून ते सांगतीलच ना आपल्याला कसं काय करायचंय काय नाही करायचं. म्हणजे आपल्याला त्यातली माहिती नाही, त्यांना त्यातली माहिती, तर ते आपल्याला सांगतील की बाबा असं करा तसं करा, होतील म्हणून. तेवढेच ते पैसे भेटले तर हातभार होईल आपल्याला. आता एवढा काहीच राहिलं नाही, काय राहिलंच नाही त्याच्यामध्ये, तर काय करणार आहे. बरं चालतंय, चल आपण ना, नानाला तरी विचारू. नानांची गाडी घेऊ. चला. अहो ते बघा ना, देवासारखा भेटला बिचारा. कुठे राम राम नाना, तुमच्याकडेच आलो होतो. कर अहो ते सगळ्यांना पैसे भेटले, आम्हालाच भेटले नाही ना. आले असतील खात्यावर जर नीट बघ. नाही चेक केलं, तिचं पण खातं माझं पण तुला 1 रुपया नाही मिळाला. नाही, 1 रुपया लोकांना 20-30 हजार रुपये, एकाला 40-40 हजार रुपयाचे हप्ते आलेत. अरे आम्हाला बापरे. काही 1 रुपया बी नाही आला. जवळजवळ आणि पहिला पण नंतर 20-20 हजाराचे आलेत. बघा आम्हाला 1 रुपया ती बी 1 रुपया नाही आला ना. ते तुम्हाला कसं काय नाही आलं? तुम्ही भरून नव्हतं दिलं का सगळं? सगळं केलं होतं. केलेलं आहे ना सगळं भरून दिलं. हो. तलाठी भाऊसाहेब आहे का? मी आता तलाठी भाऊसाहेब आहे तिथं. आपण वाटलं त्यांची गाडी घेऊ 10 मिनिटं. तेवढं बघा ना लय पण असं कसं होईल रे? एवढे दिवस आता त्याला 2 महिने होत आले तात्या. आम्ही वाट बघितली की आता येईल नंतर येईल. मग ते जाऊन चौकशी केली बँकेत, नाव आलंय का काय प्रॉब्लेम आहे का काय आहे का काय? नावच नाही आलं आमचं कशात. चेक केलं फक्त आम्ही, खात्यावर पैसे नाही पडलेले. बाकी आता कामाला तर नाही बाकीचं काय कळत, त्याच्यामुळे तर असं तुमच्याकडे कसं आलो. होईल राव? ते फॉर्म दिला नाही, होता असं आपण बरेचशे भरून. लोकांचं झालंय, म्हणजे ज्यांचे काही समजा आधार नाही, का प्रॉब्लेम आहे किंवा जमिनीचा काही प्रॉब्लेम आहे, काही नाही, फार्मर आयडी काढेल नाही, अशा लोकांचे पैसे लाटकलेले. पण तुम्ही म्हणता आम्ही सगळं केलं नाही केलेलं आहे ना. ते काय एक कागद होता, ते कागद तुमच्याकडे आलो होतो, पण तुम्ही गडबडीत होते, काहीतरी चाललेले होते. तुम्ही म्हणले मी माघारी येतो, तुम्ही नाही आले. मग ते ह्यांच्याकडून चल दुसऱ्याकडून बरं भरून आपण घेतलं. भाऊसाहेबाकडे जाऊ, बघू बरं काय. हो. चल बरं. चल. भाऊसाहेब दिली. भाऊसाहेब कुठे गेले ते? इकडनं आले इकडनं आले ते कुठे गेले? इकडनं आले इकडनं आले. इकडून आले तर ना इकडं येते इकडं. अहो यांचं प्रॉब्लेम आला ना राव. काय झालं? सगळ्या नुकसान भरपाईचे पैसे मिळाले, यांना आले नाही. आले असतील बघा. अहो नाही ना. हो, नाही आले ना साहेब. अहो असा एक पण माणूस नाही आपल्या गावात की त्याचं नुकसान भरपाई आली नाही. म्हणजे असं कसं काय होऊ राहिले? काय नेमकी काय काय होतंय माहिती का, काहींचा प्रॉब्लेम असा झालाय, काही कोणत्या बऱ्याच बँकेचं खाते असतात, होय, तात्या, तो त्याचं कोणत्या याला बँकेत link खाते? असते, त्याला link असते. माझं बडोदा बँकेत आहे ना. बडोदा बँक एकच बँकेत आहे का? हो, एकाच बँकेत आहे. कसं होईल मग? तुम्हाला ते कागद दिला होता ते दाखवा ना त्यांना. तू कागद आहे माझ्याकडे राव, पण तू घरी काय होतं तुमचं लिंकिंग 2-4 जर बँकेला असलं, कुठं पण लिंकिंग तो आधार लिंक जिथं असेल ना तात्या, पैसे तिथं जातात. मग गाड्याने लोकांना काही कळत नाही, आणि त्याच्यामुळे बसतात नाही इकडे. त्यांचं एकच बँक आहे, दोन्ही आमचं दोघांचं एकच बँकेत जमीन खाते. कोण नावावर आहे? जमीन जमीन 3 अजून बहिणींच्या नावावर आहे. कशी येते मग पैसे? आईला काय माणसं आहेत हे बघा, जमीन नाव तर पाहिजे ना. हो. मग बहिणीचं नाव ठेवून काय तुम्हाला कसं काय पेमेंट येईल? ती तुम्हाला योजना कशा येते मला सांगा. मग आता काय करावं लागेल? ती जमीन तुझ्या नावची करून घ्यावं तर लागेल. सर हक्क सोड प्रमाणपत्र हक्क सोड करावं लागेल त्यांचा, आणि मग तुमच्या नावावर जमीन करा, आणि मग तुमचं काय असेल ते तिथून पुढं तुमच्या योजना वगैरे चालू. पण आता साहेब ते पैशाचं मग कसं काय काय करायचं? काय, ते पैसे नाही भेटायचे ते तात्या. पैसे नाही भेटत. भेटते ना बरं का, पण ती आज उका तुम्हाला जमून, पण ती बहिणीने तुझ्या सहाय्या दिल्या पाहिजे.
नाही तर मग ती संमतीपत्र जरी दिलं ना जोडून काय नाही असतं ना ती संमतीपत्र हा का बा त्यांचं सहीच सगळ्यांचं मिळून बा आमच्या एकाच्या खात्यावर पैसे जमा व्हावा म्हणून. बरोबर बरोबर तरी पण मिळते ते पैसे बरोबर मग ती संमतीपत्र आणतो आपण जोडून देऊ भाऊसाहेब हो चालेल ना देतील ना ते आपल्याला देते का समाधान. नाही तुम्ही जायचं हो. स्पष्ट विचारायचं जाऊन येऊ आता आपण. येते का नाही हे तुमची जबाबदारी हा ती काय आता आम्ही कसं काय असं नाही का, सांगायचं? आम्ही काय करणार पण ते तसं केल्यावर भेटतील हा, ना. 100% भेटणार, त्याची काळजी करू नका तुम्ही एकाचे पैसे पुढे अजून काय लोकांचे पैसे राहिले ते यायचे आणि योजना चालूच असते काहींचे ना आधार लिंकिंग झालं नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम आले काहींचा फार्मर आयडीच गेला नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम आले कोणाच्या बँकांच्या केवायसी नाही केलेल्या त्यांचे आता पैसे त्या- नाहीत तू कर्ज वसुलीत बी बसायचं नाही कसं काय बसन जमिनीचं तुला नाव नाही. काय कर्ज आता 1.5 लाखाची कर्ज बसू मंजुरी आली ना याच्यात बी नाही बसणार कर्ज तर आहेच ना नाना अरे कर्ज पहिलं आहे पण ती रेकॉर्ड क्लिअर करून घे ना तेव्हा ती कर्जाचं जमन येडे मग आता ते बहिणींचं ते तुम्ही म्हणता काय काय हक्क सोड हक्क सोडपत्र. हो ते आणलं नसलं तरी संमती पत्र करून घे तसं सध्या. मध्ये पत्र आमची काय हरकत नाही आमची बाबा. काय हरकत नाही बायला पैसे मिळावं म्हणून हो हो हा. आणि नाही जर तसे मिळाले तर त्यांच्या नाव का जायना पण कोणाला तरी मिळेल ना हा, आता सोसायटी कोणाच्या नावावर आहे? त्यांच्याच नावावर आहे बहिणींच्याच किंवा तुम्ही त्यांना समजून सांगा असं असे मग ते त्यांच्याकडे जर वर्ग होते सोसायटी मला तुमच्या वाटतं नावावर असेल माझ्या तुझ्या- नाव तुमच्या माझ्या नावावर. नावावर आहे मग माझ्या नावावर आहे सोसायटी बघा बरं मला मी जाऊ का मला पुढची बरं कामं? तुम्ही जा आता आम्ही बघू चला मी तुम्हाला सांगतो. काय अडचण आली तर मी हो. हायच आहे बरं इथं. बरं तू आता नानाला एक काम सांगते कर मी. तात्या तू बहिणींकडे जा हा आलं का डोक्यात मी सांगतो तसं. त्यांना म्हणून तू बघ काय आहे, काय नाही कळण लगेच चालेल ना पहिले ना निशाकडे आताच जा लगेच हो. संमती पत्र करून घेऊ आपण. जा. निशाकडे जाऊ चालतं. हा. आणि नंतर येऊ मग का? काय बारकीकडे जाऊ गावातच आहेत, दोन हो. बहिणी राव मिनिटात जायचं भेटायचं काय हा. म्हणतात काय येऊ नाही, का लगेच ना? कळलं. हा, चालेल. चालतं. चल चल, साहेब हा. ना नाही येतो हो. चालतंय भाऊ, चल. ताई कशा आहेत बरी आहे हा? कस काय ये ना केलं आलोच ना आता ते आता नाही का नुकसान झाले जमिनीची शेतीची अगं ते- ताडे सगळ्यांना पैसे भेटले आम्हालाच भेटले नाही अजून दादा त्यासाठी आलाय वय हा हा वय मग ते अगं किती खर्च झालाय ते अजून काय म्हणजे ते भेटलेच नाही पैसे तेव्हा ते साहेब म्हणले दुसरं काय नाही पण बियाण्याचं जरी पैसा निघाला तर काय नाही आता काहीच काय नाही करायचं ते मी काय करू? एका फॉर्मवर आहे ना तुझी सही पाहिजे सही असे पाहिजे ते होती. साहेब म्हणले म्हणजे देणार मी- नाही. ऐक ना एक तर तुम्ही हक्क सोड पत्र वर सही करा नाही तुम्हाला त्याच्यावर सही करायची तर संमती पत्र तरी द्या की यांच्या नावावर ते अहो पण मला द्यायचंच नाही वहिनी माझ्या बापाची जमीन मी का तुम्हाला देऊ नका जमीन नका हा? देऊ पण तुम्ही ते नाही संमती करणार पत्र मी. द्या नाही जमत मला अहो ते तुमच्या संमतीवर पैसे तरी भेटतील नुकसान अहो. भरपाईचे नका का भेटा मला काय करायचं ते पैशाचं मला करायचंच नाही अरे दादा पैसे नाही भेटतील ग अगं घरामध्ये तरी म्हणलं कधी आता चालते आत्ताच आलो ते चहा पाणी का नाही केलं त्यांना घरात तर येऊ द्या आधी दारातूनच त्यांना आले हात काय पाय म्हणतात पसरत पाहून बाकी काही मागणार आहेत सगळ्यांची जमीन नुकसानची भरपाईचे पैसे आले आले तर आम्हाला आले आम्हाला आले नाही तर नाव ह्यांचं पण आहे ना दोघी नंदनचं तर त्यांना म्हणलं नाही हक्क सोड पत्रावर सही करता तर निदान संमती पत्रावर तरी सही करा की आम्हाला ते पैसा तरी मिळून मोबदला मला नाही जमत तुम्ही शांत बसाव तुम्हाला काय करायचंय आमचं माझ्या बापाच जमीन आहे ना मी माझं बघून घेईन. आता ऐका ना जमीन तुमच्याच नावावर राहील फक्त संमती पत्र द्या फक्त वहिनी, पैसे मला- आम्हाला भेटतील काय करायचंय पैशाचं अरे मला पण करायचंच नाही ते तुझी पैसे सही नको मला आणि काहीच नको तुला बी फायदा नाही व्हायचा आणि त्यांना बी नाही व्हायचा ते पैसे तसेच मागायचे आणि त्यांना फायदा होईल भेटून त्यांना पैसे भेटतात ते एक सहीसाठी मला करायचंच नाही नाही का आमच्या गावात हा. त्यांच्याकडे गेलो तर ते मग त्यांनी भाऊसाहेबांकडे नेलं भाऊसाहेब म्हणले की ते पैसे सगळ्यांना भेटले म्हणलं आम्हाला नाही भेटले साहेब मग ते म्हणले की ते तुमच्या बहिणींचे जमीन कोणाच्या नावावर तर म्हणलं बहिणींच्या नावावर मग त्याच्यामुळे पैसे तुम्ही शांत बसाव तुम्हाला काय माहित नाही काय नाही शांत बसत जा तुम्ही शांत बसा ना तुम्हाला काय करायचंय भाऊ माझा भाऊजाई माझी जमीन माझी बाप माझा मी त्यांची तुम्हाला काय करायचंय मग कशाला शांत टोन ताई, पण वाजवता? तुम्ही शांत जमिनीत बसा. तुमचं राहू द्या ना आम्ही तुमची जमीन घेत नाही फक्त संमती द्या ते पैसे भेटायसाठी मला द्यायचीच नाही साहेब बरं ठीक आहे आम्ही सह्या देतो तुम्हाला तुमच्या नावावर तरी पैसे घ्या अहो पण मला नाही ना पाहिजे पाहिजेच नाही तेवढेच आम्हाला कामी येते ना ग आपण दादा ते कधी तू आपल्याला हात जर पाय नाही पसरीत भेटलं येत तरी नाही कोणाला दरवेळेसच भेटणार आहे तुझं हे यावेळेस मला सह्याच नाही करायच्या कशावर काय करतात तुम्ही तुमच्या तुला काय घरी फायदा साधं होऊन बांगड्या भेटत नाही घरी आलं तर फायदा काय होईल त्याचा? सांगतात साडीचं तर लय लांब आपण जाऊन तुला कमी आहे का परिस्थिती ती हा नाही ना. ती बार माहिती तेच आलंय
तेच ऐकत आले मी. भावाची परिस्थिती नाही दुसरं काहीच नाही आलं आपल्याला पहिल्यापासून. अगं अन्नच खातायत ना. तू बघतीस लहानपणापासून भावाची परिस्थिती. हा? आहे ना मी इथे खंबीर काय बाबा काय कमी डोक्यात पडलं लागलाय तुला? का आज मला काही कमी कळानच आहे. शांत बसा. तुम्हाला काय करायचंय? अहो ताई असं कसं बोलतो तुम्ही? या भावाने काय कष्ट करून तुमचं लग्न केलंय? उपकार नाही केला. सगळ्याचे करते. आई बाप बहीण भाऊ सगळ्याचे करीत आहेत. त्यांनी उपकार नाही ऐकलं केला का? माझं लग्न करून बघितलं? दिलंय तर. हा? हा त्याचं कर्तव्य होतं म्हणून त्यांनी लग्न कर्ज करून दिलं आणि पार काढून लग्न पाडले. केलंय. आजही पांग फेडते तुमच्या बहिणी. एक सही द्यायला नको त्यांना. पाहुणे चांगले आहेत, पण आपलंच नाणं खराब निघलं. आपलं स्नान खराब निघलं. तुम्ही देणार कधी नाही का मिली सही? का जगली फोन तरी करून विचारतात का सईला पैशाला कसे येतात? पैसे आले सई दे सई दे. हा? ताडे तेवढा वर्ष शेतीमध्ये खर्च फोन नाही झालाय का आणि बाबा? जेव्हा पैसे यायचे तेव्हा येते तायडी दिसती तेव्हा चालते नाही देणार त्या सही. थोडा दिसतं तायडीचं. येतो तुझा पाहुणे. फायदा नाही होणार काही तुझा पाहुणे. स्वतः आणि त्यांचा होऊन दे फायदा थोडाफार होतोय तर कर सही एक सहीसाठी काय नाही करते जमीन तुझं नाव आहेच ना राहून दे मला जमीन. करायच्याच नाही कुठं सया. चला जाऊ द्या. सांगितलं एवढा ना मी. पान उतारा करून घ्यायचा नाही. येतो पाहुणं. मग पान उतारा करायचा होता तर यायचंच कशाला माझ्या दारात? सया द्या नाम द्या. शांत बसत जा तुम्ही. तुम्हाला काय कळतं का? प्रत्येक शिनी वेळेस नका. तेच आहे. लय शिनी आहे. दिन मुस्काडीत ठेवून मग. बरं तिक रान जायला पाहिजे होतं. पाऊस झालाय. ताई राम 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 राम. लय लांब येणं केला आज. हो बरी आहे? आलो जरा. पाहुणं तुम्ही बरे आहे का? हा बरे बरे ये ना. ते जमिनीचे ते पैसे सगळ्यांना भेटले ना ते मग तुम्हाला नाही भेटले का? नाही अजून नाही भेटले. याला आपले 2 भेटले महिने का रे? होऊन गेले या गोष्टीला. आपले भेटलेत ना. मग तुम्हाला कस काय कशामुळे नाही भेटली? अहो ते जमीन आमच्या ह्यांच्या तिघांच्या नावावर आहे ना. हा हा ते हा हक्क सोड पत्र पाहिजे हा. किंवा संमती पत्र तरी पाहिजे. नाही तुम्ही जमीन हक्क सोड पत्र नका सही करू पण संमती पत्रावर तरी सही करा की आम्हाला हे पैसे यांच्या ते नावावर. भाऊसाहेब तसेच म्हणले. असं आहे का? हा, ते म्हणले की बहिणीची तुम्ही सही आणली ना हा तर तुम्हाला पैसे पैसे तुम्हाला भेटतील. भेटून जातील तुमच्या अकाउंट. हा ना त्यांचं बरोबर आहे ना. आणि बरं काय होतं काय बरोबर आहे? काय? काय कळतं का नाही तुम्हाला? काही मग हाय का नाही आता थोडीफार अक्कल? काय हा? झालं तुला? काय झालं म्हणजे? काय म्हणली वहिनी ऐकलं का तुम्ही? काय काय म्हणते? हक्क सोडपत्र म्हणून द्यायचं. नाही नाही हक्क अरे, सोड त्यांचं पत्र तसं म्हण- नाही संमती पत्र द्या. फक्त की आमची संमती आहे पैसे ह्यांना द्या. यांना द्या पण म्हणून. संमतीच नाही माझी. दिदे एक काम करणार तसं जर नसन जमत ना तर एक काम कर तुझ्या अकाउंटला पैसे येऊ दे ना मग आल्यावर आम्हाला दे. हा तसं करा. आमची संमती घ्या. आम्हाला आमची नको आम्ही म्हणजे सही पण करतो तुझ्या संमती अकाउंटला येऊ दे पत्रावर. बाई. आणि पण ते तुमच्या पैसे येऊ दे ना. तुमच्या येऊ द्या नाही तर त्या पाहुणं काय निशाताईच्या येऊ झालंय द्या. घरात आहे ना अन्नाचा म्हणजे दाणे नाही राहिले का काय नाही का हा ना नाही बरं. आणि आणि एक तर शेतीमध्ये एवढा खर्च झाला. मला काय म्हणायचे फोकाट आहे ना ती सरकारचं. हो. ते का सोडायचं? कशासाठी हो. सोडायचं ना? आणि पाहुणं ते जर इकडे आपण घेतलं नाही तर ते महागारी जाईल. हा, महागारी कोणालाच जाणार. भेटणार म्हणजे नाही. माझ्या सह्या पाहिजे ह्यांना तर ते माझ्या नावावर येणार. म्हणजे जसं काही मी घेतले असं मी ह्यांना द्यायचे का? मग द्यावं लागते ना. मग ते येते तुमच्या. तुम्हाला जर आम्हाला सही द्यायची नसेल तर तुमच्या नावावर घ्या आणि ते मग पैसे द्या शासनाचे आम्हाला. पैसे आहेत ना ते पीक विम्याचे ते तुझ्या अकाउंटला येते बाई. बरं ते ही काय म्हणली ती दुसरी मेवणीकडे ते गेली पण नाही देत. ते आता काय पान उतारा केला आमचा. नाहीच म्हणतात काय? नाहीच म्हणते. अरे काय डोके चालले तर मग तुम्ही बरोबर आहे ताईचं. काय बरोबर आहे? ती कशाला सह्या देईल? मी पण का सह्या देऊ? म्हणजे आमच्या नावाचे पैसे आम्ही आमच्या अकाउंटला येणार आणि मग आम्ही यांना पण तुम्ही द्यायचे एक का? लक्षात गेला का यांची खायची पंचायत चालली. जाऊ दे 2 रुपये भेटते आम्ही त्यांना. नाही देणार नाही सही. नाही पण ते सही एका तिघापैकी एकाने जरी सही नाही केली तर ते पैसे कोणालाच नाही भेटणार. ते जातील महागारी. आणि मग माघारी जाऊन काय करायचं? पण आपल्याला भेटलेले आहेत ना. अरे पण ते आपल्या जमिनीचे भेटले ते यांचं. ताडे सावकाराचे अजून 1.25 लाख रुपये देणं बाकी बाई. तुझंच लग्नाला घेतले होते 2.5 लाख रुपये. 2.5 मग काय मी म्हणले होते का त्याच्याकडून पैसे घे? 1.25 लाख भरलेत आतापर्यंत अजून 1.25 दे नाही का बाई. तेवढेच तू जर ते पैसे काढून दिले तर वा 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 वा. म्हणजे माझ्या लग्नाला जो खर्च केलाय तो आता मी सही देऊन तो खर्च तुम्ही आता तसा मिटवणार अगं का? पायल ते तुझ्याकडून पैसे थोडी मागतेत. अरे. सरकारकडून येणारे आपले फ्री पैसे आहेत ते. काय साडू? पण माझी राम सही राम, राम मिळाल्याशिवाय राम, पैसे राम येणार राम. या. नाहीत ना. दोघं बी आलेत राव. हा, मग मला चला साडून भेट घ्यायला जावा. काय यांनी चहा पाणी केलं की नाही तुम्हाला? काही मग काहीच नाही. तू दिली का सही? नाही बाई मी नसते देत. आणि आता मला म्हणताय. मला वहिनी आधी काय म्हणली माहितीये का? एक तर हक्क सोडपत्र. हा? तेच ना मग. हक्क सोडपत्र मागते ही. अहो मी नाही तुम्हाला तर म्हणलं का संमती. हक्क सोड पत्र सही द्यायला लागत नाही देताच तर. करीत नाहीत. वर्षाने तोंड दाखवते आणि जेव्हा पैसे येतील ना तेव्हा साईडला येते. अहो मेवणी बाई आता मला काय म्हणले माहितीये का? सह्या नसतील द्यायच्या
तर तू सही म्हणजे तुझ्या अकाउंटला येऊ दे पैसे. आता आणि मग ते आपण त्यांनी त्यांना तुम्हाला द्यायचे. बांगड्या भरल्या असत्या पण तुम्ही आधीच तुम्ही एक काय एक करता? हातात एक घालता मिनिटं, दोन्ही. कळत नाही. एक मिनिट थांबा पाहुणं तुम्ही थांबा आणि तुम्ही पण आता मध्ये अजिबात बोलायचं नाही, अजिबात बोलायचं नाही. अहो स्वतःची कधी पर्वा केली नाही. दोघींच्या लग्नासाठी ना परणा जीवाचं रान केलं, रक्ताचं पाणी करून तुम्ही सगळं काम करून ह्यांची लग्न केलं. आज ही चुकी पान झाली फेडते का तुमची. तुम्ही? ही चुकी झाली. यांना असं सोडू दिलं असतं तर बरं झालं असतं. तुम्हाला सांगितलं होतं द्या एखाद्या भिकाऱ्याच्या घरी, नाही ऐकलं माझं. बघा चुकी घ्या झाली आता तुमची. घ्या हे पान फेडतात तुमचे. अहो. अहो, एक सही तुम्हाला द्यायला नको वाटते त्यांना. हा आणि 2-2, 3-3 लाखाचं कर्ज काढून यांचं लग्न केलं. हीच चुकी झाली ना मोठी तुमची. हा यांना आहे का त्याचं? फोन आलाय, शांत तू हो. शांत बस, मी मान ठेवते मी माझ्या नंदन. नवऱ्याला बोलते. अजिबात बोलायचं नाही. तुम्हाला दारात हा. यायला लावलंच कुणी? तुझ्या दारात नाही आता काय समजलं तुझ्या ना? दारात नाहीये. तुझ्या दारात नाहीये मी. आणि तू म्हणते ना साडी चोळी बांगडी, अगं तुला लाज वाटते बाप भाऊ भिकारी आहे म्हणून. आणि काय सांगते तू साडी चोळीचं? इज्जतीत हा? बोला, ए, इज्जतीत. ऐक ना. इज्जती तू इज्जत ठेवली का? इज्जतीत तुझ्या बोलायचं. दारात आल्यावर तू इज्जत ठेवली का? एक काम करा तुम्ही, थोडं तुम्हाला वाटत नाही जास्त बोलता म्हणून? अहो ऐका यांनी माझं ना काय असं- म्हणणं आहे, ह्यांनी सुद्धा काय कमी केलंय हो? अरे तुझ्या लग्नात यांनी काय कमी केलं? काय अवतार झाला रे? ते माणूस काय होता त्या टायमाला? तेच. त्यांचं कर्तव्य होतं मग त्यांनी केलंय. आणि आता अगं केलं बाई, तर केलं कर्तव्य म्हणून पण- दाखवायचं कर्तव्य का? त्यांचं नव्हतं, कर्तव्य बापाचं होतं. मग बापाने पण बापाची जागा घेतली, हे बापाची चुकलं का जागा मी त्यांचं? घेतली ना. हे चुकलं त्यांचं. हा? सावकाराकडून आज 3-6 लाख रुपये घेतले तुमच्या लग्नासाठी, ते अजून फेडितोय का मी? कर्तव्य होतं म्हणून फेडीत अरे मग नाही. त्यांचं कर्तव्य त्यांनी पार ए, पाडलं. बाबा, तुमचं तुला मारच खायचा आहे. परत मी चक्कर आधीच झाली. सांगते. शांत तुझं बसायचं. कर्तव्य काय? तुमचं शांत कर्तव्य दोघींचं. बसायचं. मग आम्हाला सह्या द्यायच्या ना. तुमचं काय घेणं? तुम्हाला काय घेणं ते नाही का? अहो करायचं. ए, जाऊ तू द्या, एक काम द्या कर. सोडून. ऐक. असं ना काय? भीक म्हणून त्यांना दिली असं द्यायची समजा का आणि नाही आज द्यायची? येऊ नका परत दारामध्ये. यांचं यांना ठरवू दे, तुझी देऊन टाक. नको आपल्याला ते माणूस आहे ना, अरे तुला पुरी प्रमाणे दिले त्यांनी सांभाळले. तू बघ, तू लहान होती, ह्यांना त्याची जाणीव नाही झालेली रे. मला तू सांग, तुझ्या लग्नात कोणतरी 10-5 जणांच्या पाया पडला असेल, तू हे लग्न करून दिले रे, एवढंच लय मोठ्यापणा. ह्यांना द्यायची की नाही? जाऊ दे, फोकाट बाबूराव इथं द्या नका देऊ. अहो पाहुणे यांना तुम्हाला यांनी काय लाजच सांगू? वाटलेली माणसं आहेत. अहो या पोरीच्या ना सोगोपणासाठी लहानाचं मोठं करण्यासाठी या माणसाने लेकरू बाळ होऊ दिलं नाही. अरे त्यांनी तुम्हाला नावचं किती करून जीव मागितलंच नाही रे. लागला. त्यांना जी काय सरकारचे आणि 2 रुपये आज आलेत ना, मागत आहेत या. तीच देणार आहे त्यांना. तुम्हाला अजून वर्षांनी द्यायची का 2 वर्षांनी त्यांचं नावचं करून द्या, पण त्यांची जी पैसे गुतल्यात ती काढून द्या. येड्यापणा नको करू तू. अरे काय कमी आहे तुम्हाला रे? तुला नाही द्यायची सही. हा? काय चालली एवढी बडबड? अहो ना आज काय झालं, ही तुम्हाला सांगतो आता, हे माणूस मेव नाही आमचा, मला माहिती आहे सगळं. मला कोणाच आले तर तुमच्याकडूनच आलेत ना. मीच लावले तुम्ही. हा मग सही मला नाही तुम्ही द्यायची सांगा, तुला. हे सायांना नाही म्हणते. साडू, तू सही नाही द्यायची. तुझा आणि माझा बी संबंध आहे, तो राहायचा नाही माझ्यापाशी. मग कुठे जायचं? पुढे बी जा, तुला रस्ता होईल. काय मला संबंध? सांग, तुला जमीन किती? आहे मग 10-12 एकर. तुला किती? मलाही आहे 15 एकर. आणि 2 एकराला तुम्ही दाबून धरलंय. अरे ते काय एवढा मोठा माणूस आहे रे. तुमचे दरबल करता करता ती जिंदगी गेली. आमच्याकडून 2 रुपये घे, याच्याकडून 2 रुपये घे, त्याच्याकडून 2 रुपये घे. पण महिन्यातून एक फोन अरे पण अरे त्याच्याकडे जर नाहीच फोन तर उद्या कुठून खायची करीन? पंचायत त्या माणसाची त्याला- फोन करीन. त्याला पत्र व्यवहार करावा लागेल तेव्हा त्याच्यापर्यंत पोहोचेल. त्याला ते लोक कोणाकडे फोन करायचं म्हणलं, अहो, लोकं पण नाना कधी मध्ये फोन केला त्या बाईला लाज वाटते हो आम्हाला बोलायची. म्हणती भिकारड्यानं कशाला फोन केला, आणि आता नाक वरून करून म्हणते का फोन करत आणि नाही. एक कोणत्या लक्षात घ्या रे, तोंडाने? भिकारी ते कोणामुळे झालेत? तुमच्यामुळे झालेत बरं का. त्यांची अवस्था मला तुमच्यामुळे हे आली. कळत नाही. तुमच्या नवऱ्याला मला एक म्हणणं आहे, सांगा. तुम्हाला जेवढा काय इंगा आहे भाऊ, गरमच काय झाली का त्यांची जमीन घ्यायचा. आणि यांना जमीन नाही असं नाही राहू, इकडे उता आलाय ना तुम्हाला, त्यांच्या 2 एकर दाबून काय करायचंय तुम्हाला? समजा उद्या माझीच बहीण आली ना, असं केलं असतं, काय केलं असतं तू? मी काय म्हणतो, देऊन टाका त्याचं त्याला. काही नाही याच्यात. सगळ्याच्या 7-12 नाव आहेत ना. तुमचा बाप मेला का तुमचे नाव बदलत आहेत, तो मेला का त्याचे नाव बदलत आहेत, चालू आहे, ते मेला का बरं, त्याचे नाव कवर आहे बदलत मी. आहेत. जमिनी पिढून तिथंच पार राहतात. ते नाव आपण तिथं, जमीन तिथंच आहे, फक्त नाव बदलत गेले. पैसा आज येतून उद्या नाही राहत. मी माझी सही द्यायला तयार आहे. दादा मी पण देते माझी सही. सही म्हणजे नावावरच करून देते. तुमच्या हाकस डायरेक्ट ती नाव करून घ्या. नाव करून देते. हा काय नको आम्हाला ती. काय ठेवून करायचं तुमच्याकडे नसतं आमची- तर- हा ठीक आहे ना, आपल्याकडे नाही, आपण लय आपलं खायचीच पंचायत आहे, मग घेऊन आपण ती काढली. अरे पण त्याच्याकडे द्या 2 एकर. आणि त्याच्यासाठी जेवढं 4 तोडायचं. वाटे केले तर किती येतं? अर्धा एकर बी द्यायचं. आणि त्याच्यासाठी दाबून धरायची काय यांना? हा मला भाऊ फोन नाही करीत. बरोबर आहे ना. सगळ्या गावात तुम्हाला नुसतं अहो. भरपाई मिळाली की नाही? मला मिळाली, तुम्हाला मिळाली, सगळ्यांना तुम्हाला मिळाली हो. मग त्याच्या जीवाला न मिळाली तर आता ती राहू द्या. नुकसान भरपाई गेली खाट्यात. बरोबर आहे.
आता या जून मध्ये कर्जमाफी त्याच्यावर सोसायटी जवळ दीड पाऊण 2 लाख रुपये मग ती तरी माफ होईल ना, नाही माफ झालं कुठून भरीन कुठून भरणार? बरोबर आहे ना. म्हणजे तुमचं परत देऊन त्यांनी इकून वावर विकून भरायची का ती कर्ज? मग आज माफीत बसते ना, आज देऊन टाकणार. माफीत बसते तोवर त्याचं नाव येईन बिचाराचं संमती हा. पत्र द्या, माझं नाव आलं तर कमीत कमी 1.5 लाख रुपये सोसायटी माफ होईल त्याला. आणि ह्या कारणात उद्या जरा ते काय 8 मागणारच आहेत, साहजिक आहे. जमिनीचे 8 द्या, आणि तिथे जर 8 द्यायची पाळी आली तर यांचे नाव निघणार. लगेच नाव येतात तिथं विषय येत नाही. आणि तुम्हाला एक सांगू का, ह्या कारणाने ना नाती गोती तुटल्या तर बहीण भावाला ओळखीत नाही अरे लय- किंवा भाऊ बहिणीला ओळखीत नाही, हे लक्षात घ्या. लय कोर्टात केसी चालली, ह्याच चालल्या मैतीला जात नाही एकामेकाला. कस काय जाते? लग्नाला जात अहो नाही, भावाची जमीन घेतली होती, भाऊ बहिणीच्या मौतीला येत नाही हो. काय काय लग्नाला सगळं नाही नाही येणार. काय संबंध राहिला तुमचा लग्नाला याला? आज तो पोर एकच भाऊ आहे, कोण राहील माग उभं? तुमचे तर तुम्ही करता ना कोणी बी. कारण तुमच्याकडे पैशात जोर आहे त्याच्यामुळे तुम्ही कोणी अहो करा. मला काय म्हणायचं, आपण कोणी करू. ना पैसे नाही कुणी टायमाला पैसा नाही कामाला येत, आपलीच माणसं कामाला येतात. बरं काय काळजी करू नका ना, चुकलं. ही यांना घेऊन जा, यांच्या साया घ्या आणि तुमच्या नावावर करून घ्या. हा नाही तर आम्ही स्वतः दोघं गाडीवर टाकून यांना घेऊन येतो, तयारी करा त्याची आणि तुमच्या नावावर घ्या. डायरेक्ट तुमच्या नावावर नाही, हा. आम्ही देतो करून. मग काय अजून? आणि इथून पुढे फक्त काय करा, यांना ये जा करीत जा, एवढंच काम करा, बाकीच काही नका करू. आम्ही दुसऱ्या आल्या अपेक्षा दोन शब्द नाही तुम्हाला काही घेता आलं तरी घेऊ नका. अरे काय बोलवते ते उद्या खायला माग येत राव, काय अहो सांगायचं पण मला काय तुम्हाला? म्हणायचं, यांनी न्याव द्या राव, एकूण 1500 न्याव द्या, तिथं जेवण करून खाऊ द्या ना, तरी यांचा मोठ्यापणा आहे हो. सगळं मान्य आहे. मग नाही करू कधी फोन करत नाही, काय? अरे आठवत नाही, मला आठवत काय- मी नाही. तुला काय सांगतो, पहिली गोष्ट त्याच्याकडे फोनच नाही, तू करीन कुठून तुला फोन? ज्याच्याकडे त्याचा मोबाईलचा लांबून अंदाज नाही, ते कुठून तुला फोन करीन सांग बरं. तुम्ही लय जागीरदार, मग द्यायचं एखादा फुटका बारका फोन त्यांची माझ्या घरात आहे. द्यायचं ना घेऊन एखादा, काय फरक पडतो भावाला दिले आहे माझ्या घरात, देते. म्हणून फोन करीत नाही, मग तो तुला 50 फोन करीन दिवसात. बरं चला तू त्याचा रोजच जाईल रिचार्ज नको मार. आता, चला चहा करते सगळ्यांना. चला चला, चला चुकलं माझं, माफ नाना, करा. चला तुम्ही पण. चला आमच्याच घरी पाजाच्या. बरं झालं तुमचे घर सोडून इकडे आली. दाजी मिळून चहा पाहिजे, चला. हा प्या. बरं झालं, चला मिठी झाली तुमची. सगळ्यात महत्वाचा विषय ते चहा पाहिजे तर म्हणले होते ना तुम्ही, अरे हलकट जातीच्या अरे, आणते ना करून, आता चहा तुम्हीच तू. बस 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 म्हणले. बघ ना कशी लाईनीत बसल्या चहा घरी प्यायला. बोलले तर चहाचा तापच ना, आणा बरं पटकस. हा, आणते मी आणि चहा. एक काम कर, हा. हा जा जा जा, चहा चांगला बारीक कर. ऐका नाना, का म्हणताय ते उगाच? आता दादाचं वय एवढं झालंय, साडूला आमच्या- वय झालंय. आम्ही मेलो तर मरू दे, तू चहा पाजणार आहे का नाही? ते चला गावात गेला काय बोलू. ना ना, बसा, आमच्या साडूला साखर झाली. नाना, तिथे दाजीचा चहा प्यायचा म्हणजे विष पिल्यासारखं आहे, त्यांना बरंच ते पाजू राहिले. बरं. आम पटकस चहा. ए बाबा आम चांगला कर बा पिशेल. चांगल्या मनाने तरी पाजा म्हणजे पचनतो. हा ना, हे काय दाजी काय तो असं काय? तुमच्या काय डोक्यात साडूला मारायचंय काय आमचं चहा पाजून? राव साखर झाली. राहू द्या पाहुणं ते. नाही नाही, ही विषय असा आहे. काय झालं? शनिवारचं हा माझी सख्खी बहीण बर वारली हा सख्खी? विशेष म्हणजे 5 एकर जमीन घेतली माझी. हा. हा का? 5 एकर जमीन घेतली तर मी म्हणायचो काय म्हणायचो तिच्या मैत्रीण सुद्धा जाणार येत आहे नव्हतं जाणार. मग आणि तिची अवस्था अशी होती, चहा घे. 3 महिने घरात ठेवली, एवढा पैसा 5 एकर जमीन विकून दी. तिची अवस्था दवाखान्यात सुद्धा नाही दिली त्यांनी, भाषाने त्यांनी बापरे. घरात मारली, लिमुनिया झाला, ऑक्सिजनवर ठेवली. नंतर शेवटच्या स्टेपला 4 दिवस दवाखान्यात नेली. 4 दिवसानंतर दिली. 2 दिवस आधी म्हणली माझ्या भावाला बोलवा, पण ह्यांचे असे की त्यांचा गरवलं यांना, म्हणले नाही जमणार, फोन करायचा कोणी मला. म्हणजे तुमचं आणि तिचं पेटलं तर परत इजलंच नाही. दिसलंच नाही. 5 वर्ष झालं. अहो, असे लय किस्से 5 राव. वर्ष झाले. आणि ना ना, ऐका ना, विशेष माहितीला मी गेलो तर सगळे घरातले मास्क लावून साईडला बसले, जसं काही कोरोना झाला. मी स्वतः जाऊन नुसतं येऊन बसलो होतो स्वतः. मी कारण रडा घेतली, वाईट वाटतं. शेवट खांदेकरी मला व्हावं, माझ्याच खांदेकरी लावा लागली. पण इतकी तिने भयान परिस्थिती. पण तिने वाटोळ किती केलं तुमचं? हा ना, शेवटी बरं काय 4 वर्षात काय करतात? रुपयाचा उपभोग घेता नाही ना त्या पैशात. आणि नाना मला काय म्हणायचंय, आज ह्यो माणूस थोडा समजदार आहे म्हणून सोडून द्यावं. समजा जमीन 5 एकर जाऊन सुद्धा ह्यो माणूस मैतीला गेलाय, समजा उद्या दाव्याला बी जाईन, उस दिलं, खांदकरी झाला. पण काही काहींची अशी परिस्थिती दिली नाना, कोणाच्या लेकराच्या लग्न, बहिणीच्या बाशाच्या लग्नाला मामा नाही, मामा नाही नाही, नाही भाऊ बहिणीच्या दारात नाही, बहीण भावाच्या दारात नाही. अहो मग तुम्ही येतानी एका रुद्रातून आलेली तू, पण आज तुमची ताटातूट काय चाललेली? काय यासाठी? या जमिनीसाठी. अहो या जमिनीने कितीतरी वाट लावल्यात आणि कितीतरी लावणारी. लाखांनी वाट लावलेत. सांगा मला तुम्ही. मला कळत नाही अजून साधं फेरफार काढे तर
पंचे फिंचेचे नाव निघत मला ती माहिती बी नाही ते मेरले का काय सांगा बरं मला तुम्ही आणि कशासाठी तुम्ही वागत हो असं आमच्या हा? माझ्या माहेरात तर असं झालं, बहिणीने जमीन घेतली भावाची आणि आई वारली बाप वारला, पण दोन्हीच्या मैतीला तिला उभी केली नाही, भावानी नाही केली, म्हणजे येऊनच दिलं नाही. येऊच नाही अहो, दिलं. कशी येऊन देते यार? ना मी सुद्धा बापाला मैत्री नाही बहिणीला हात लावून दिला, नाहीच हात लावून दिला. बापाला खरं तो माझ्या मैत्रीला मी मिळून हातून नाही लावायचा, नाहीच लावून दिलं ते. काय भयान परिस्थिती बघा ना. भयान ना एवढं सोपं नाही. ही जर आज काय झालंय काहींची गुंठेवारी निकती कोणाचं काय होतंय. अहो पण तुम्ही जाताना हे गुंठा म्हणा किंवा तुमचे कोट्यानी पैसे असते नि संघ नाही नेणार. ज्या बहिणीच्या मैतीला भाऊ नाही किंवा भाऊजही नाही, अहो तुमच्या जिंदगीचा अर्थ काय हो? मैतीला सोड लग्नात जरी तुम्हाला सांगतो बहीण भाऊ नसते तर अख्खं लग्न कुच बसत आहे. चहायला काय राव कस काय हारी नाही का हिला येऊन सांगितलं नाही का, हे लय खूप अंडरची अहो, लोक. नाही. आणि मग काय साठी रचित तुम्ही हे सगळं प्रॉपर्टीसाठी बरोबर चाललं. नाही चाललंय कशासाठी हो? पण ना पैसा इथंच राहतो, माणूस की जवळ समोर येते. माणसांना हे कळलं नाही अजून. लोकांना पैशा पुढे माणुसकी फिनुसकी सगळी संपली. आज आज ह्याच पोरींना जर आज हे समजा ह्या आपण जर समजून सांगितलं नसतं तर हे कोणत्या थराला गेलं असतं. अहो पण शेवटी आहे माणसाला पैसा उपयोगी येत नाही, माणसाची गरज लागते. अहो हे आत्ताच ताजं उदाहरण घ्यावा आपलंच मिटावतानी. ही मेवणी म्हणली मोस खडात लावून साडूला म्हणजे काय सांगा बरं मला तुम्ही काय यासाठी अर्ध्या एकरासाठी. मी उन्हीच आणि माय बायको म्हणजे तू तर बोलूच नको. अरे तू तर बोलू अरे नवऱ्याला तू अरे तुला कच किती काय अर्ध्या एकरासाठी. परिस्थिती अशी असती, नवरा किती हुशार किती मोठा आणि किती दांडगा पुढे असला ना बरं का, आणि तो जर घरी आला ना बायको काय म्हणते माहितीये का, गप्पावर तुम्हाला काही नाही कळत. काय नाही कळत म्हणजे काय आई घातली तिने आतापर्यंत, ती गेलं काढ्यात. काय होतं नाना आता शेवटी. आणि ही काय आलंय, ही यांचा विषय नाही. हा विषय कुठून झालाय माहिती तुम्हाला, हा विषय कुठं झालाय, बहिणी भावाचा हिस्सा घेतात, बहिणी भावाचा हिस्सा हा घेतात. हे सगळीकडे तेच चाललंय. हे रेग्युलर विषय झाल्यामुळे सगळ्याच बहिणीला वाटतं का मला हिस्सा आपल्याला मिळाला. पाहिजे. पण याचा विचार करीत नाही ठेवली की सामान घे. त्या भावाला किती जमीन आहे, त्याला लेकरं बाळ आहेत का नाही, आपली प्रॉपर्टी कशी नाही, आहे. नाही. भाऊच्या बहिणीसाठी काय करतोय किती हे बी करतोय? महत्वाचं आहे. त्याचा विचार ऐका ना. करत बहिणी. आणि एक गोष्ट ध्यानात धरा, जो गरीब आहे ना त्याच्याच बहिणी मागे लागत, श्रीमंत भावाची आशा जाऊन हा, आहे. हा, हा. आणि माझं काय म्हणणं आहे ह्याच्यावर आपलं दुमत नाही. घेत्यात काही घेतली बी पाहिजे. मला एक सांगावं, माय बा दारात जर बहीण आली मी बिगर पाण्याची वाट लावली तर तिने काय केलं पाहिजे? घेतली पाहिजे. साहजिक आहे ना. सगळ्याच आपण गावासंग किड रगडू शकत नाहीत. काय म्हणणं आहे तुमचं? हा. सगळ्यांनाच आपलं आपण चांगलं म्हणू शकत नाही. काही भाऊ बी अशी येतं की बहिणींकडे जर पाहिलं किंवा भाषाकडे पाहिलं तर मग इकडे मान करून पाळणारी माणसं येतो. ह्यांना काय केलं पाहिजे? नाही समान हक्क दिलाय सरकार. अहो ही बरोबर आहे. काय म्हणते, हाय एखादी बहीण गरीब आहे तिला द्या ना तुम्ही, हा गरज असेल तर नाही, द्या, नाही, गरज आहे तिला द्या. बहिणीला आणि गरज असेल तर घ्या. शेवटी काय होतंय, बहिणीला जर मानपान दिला ना, बहिणीला काय अशी असते माहिती का, मुळातच वंचानाला बहिणी. बरं चला आता जाऊन दे ते विषय सोडून ठेव. मातीत गेलं तिकडे, पण त्यांची उद्या खरेदी देऊन टाक. अहो उद्या मी आम्ही दोघं गाडीवर जाणार आणि करून देणार सगळं. तर तुम्ही आता मी येणार. आणि मग चाल मग सगळी चल. जाऊ. आता जाऊ का मग? झालं तू काम आता तेवढं करून घे, मग कर्ज माफी होऊन जाईल. या उद्या सारू तिकडे आल्यावर जरा कोंबडी चला. बिंबडीचं नियोजन करा. आता जेवूनच जा. जरा उष्टी हाताने कावळा आला, शिकत जा कधी मग जरा खरेदी करायचं. आमच्याच घरी येऊन चहा पेते पुन्हा हा. भांगार जातीचा चहा, पाणी. मोकार नाही. आणि सगळ्या भिकारी तुम्ही दोघं जण. चालेल ना? 1.5 लिटर नुसतं बायकोला दुधी. काही केलं का फक्त कळ लावली का जाता? काही नका सांग. अरे चहा होतो, मुतापेक्षा मूत एखाद्याचा पेरला बरं असलं कोणतं चहा होता तो. झालं. पण तुला म्हणत होतो अरे चहा काय पडला बघितलं का हलकटवरती आता वा तोंड धुणं. आम्ही असे दोयाचे काम करीत नाही. जस काय आम्हाला रोग झालाय मारो कप घेऊन कोणची आली आम्हाला चालत नाही. तिखट आहे ना, बहीण म्हणायची लाज वाटते, एवढी चहा आणते. आता अरे मग तू ये आणून कप. काय थांबणारच नाही विषय आता. आपला पुढचा चहा असतो. आता कसं काय थांबणार एका तुला घ्यायची तात्या सही तू थांबशील, मला कुठं सही घ्यायची हलकट जातीचे. अरे आम्हाला जसा रोग झालाय असल्या कपात चहा आणलाय. नाही नाही मग एक काम कर. नाना चहा पिलेले आहेत ना, जा आता. चहा कायचं पेलं असं चहा मी लय पितोय. एक डिश नाही तर बघू ना आमचं वाका वाका वकून टाका वाका म्हणा. करून आले काय म्हणती माहिती का, म्हणती कुत्र्याचा मूत दिला का मला.
जसं काही हिने मूत पिलं, एवढं अमृतासारखं चहा मला त्याला मूत म्हणते. यांच्या कपात दूध कोणाचं काय असं टाकलं होतं अरे विषय काय तुम्ही काढलाय काय आमच्या कुत्र्याचं बघून होतं त्याच्यात तुमच्या आमच्या दोघांचं कप निवडून होते आम्हाला साखर चालत नाही. चहा उकळवला. मग आम्ही काय एवढी बाळाचे काय नाही वाटत मला तू हायला हिले. नको सांगू आम्हाला जाऊ दे. तुला आहे ना तू आम्हाला कुत्र्याच्या बघुल्यात मूत पाळलंय ना येऊ उद्या कोर्टात बघू. तुला कार्यक्रम लावतो मी. म्हणजे कुत्र्याच्या बघुल्यात मूत पाळलाय. तुला आहे ना तुला भाड्या याचं दोन जर गटरात नाही घातलं तर मी बी काय मिळवलंय. आम्हाला कुत्र्याच्या बघुल्यात मूत पाहिजे. आम्ही 1.5 लिटर दूध हिला आणते. मग काय सांगत मी तर चहाच पिला नाही बाबा, मी चहाच पिला 4 कप वेगळे होते 4 कप. सकाळपर्यंत जर तोंडातून छत्री बाहेर आली तर समजून घ्यायचं आईला. आता तुम्हाला पानकळ्याच्या छत्र्या घ्यायची गरज नाही. म्हणजे तोंडातून छत्रीवर आपल्या काही सिस्टीम आहे. बरं ऐका ना. बरं लय घाण नवरा बायको नाही अशी. चला. बरं येऊ निघायचं का? आम्ही हवामानाचा अंदाज बघून चहा करते. निघा तुम्ही आता. थांबा. तुम्ही हो, काय? बोला जेवून जायला वहिनी. काय आता जर जेवायचं म्हणलं तात्या आता जेवायचं म्हणलं कुत्र्याचा मूत म्हणून चहा पा. आता कुत्र्याचं मटण चालते आम्ही ना आमचं बारकं पिलू का पिते. आता थांब. नको मला. जेवायला थांब. जेवायला थांब. कुत्र्याचं पिलू खायची तुला खा. तू तुझा नवरा नाही मेवणी बाई ऐका ना. तुपातला चारायला किती मेवणी बाई ऐका ना. आमच्या कुत्र्याचं लिटर भर दूध वाचन ना हो. असू दे की काय? चला तुम्हाला बघते मी. नाही ऐक ना. त्या साडूला जाऊ दे मेवणी ठेव राहू दे काय नोकर. चला.